नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी काही दिवसापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान काही फेरीवाले आणि रिक्षावाल्यांना मारहाण केली होती। त्यांच्यावर योग्य कारवाईची मागणी करत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 रिक्षा युनियन संघटना आणि 4 फेरीवाले संघटनांनी मोर्चा काढून निषेध केला। त्यासाठी काल मध्यरात्रीपासून रिक्षा चालकांनी बंद पुकारला होता, पण या बंदमुळे आज सकाळपासूनच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या बंदचा नाहक त्रास सहन करावा लागला। मात्र दुसरीकडे सेना व भाजप यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला नाही, त्यामुळे या बंदचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला। नाही, बंद करणं योग्य नाही, त्या लोकांना भेटत नाही, बंद योग्य नाही। आणि रिक्षावाले पण फार अतिरेकच आहे त्यांचं। आम्ही कामावर सकाळी जाताना स्टेशनला चाललोय, पण तरी पण काका या बसा, किशननगर बसा, म्हणजे एवढं असेल। लेडीज पण असेल, असं डायरेक्ट हात पुढे असतात, हो ताई या 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 असं, पण फारच त्यांचा अतिरेकपणा आहे रिक्षावाल्यांचा। जसं म्हटलं की रिक्षाचालक बंद करणं अतिशय अयोग्य आहे। आता संमिश्र प्रतिसाद असल्यामुळे लोकांचे हाल कमी झालेत। रिक्षा दिसताय तिकडे रोडला, नाही तर प्रचंड हाल झाले असते। आज मी सांगितल्याप्रमाणे माझे 2 मित्र नितीन कंपनी होते, त्यांना स्टेशनला चालत यायला लागलं एवढ्या गर्मीमध्ये। त्यामुळे रिक्षा चालकांनी संप करू नये। आणि जी आपण शिस्तीबद्दल म्हटलं तर रिक्षाला शिस्त लागणं अत्यंत आवश्यक आहे। ते जवळच्या डेस्टिनेशनचं जात नाहीत, लांबचं डेस्टिनेशन लागतं। बराच म्हणजे आपण म्हणतो की त्यांच्या हिशोबाने ते भाडं घेतात, तर ह्याच्यावर कुठेतरी प्रबंध बसलाच पाहिजे। एकता युनियन आणि शिवसेनेची युनियन असल्यामुळं आम्ही माघार घेतलेली आहे आणि नागरिकांची गैरसोय नाही हो, सकाळी सगळे कामधंद्याला जाणारे लोक असतात, त्याच्याकरता आम्ही माघार घेतलेली जे आहेत। आम्हाला नोकऱ्या धंदा नाही, काय नाही, आमच्या घरात परिवार मोठा आहे, त्याच्यामुळे आम्हाला रिक्षा चालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही काय। कारण मला तर स्वतःला भरपूर खर्च आहे, 4 मुली आहेत, त्यांची लग्न व्हायचे आहेत। मी अगर अशी संपामध्ये भाग घेतला तर मला एक दिवसाला खायला सुद्धा भेटत। रिक्षा चालकांना पण त्रास आहे, आता पॅसेंजरला पण त्रास आहे, आणि आता सुट्ट्या आहेत सध्या। सुट्ट्यामुळे येणारं पब्लिक वगैरे जास्त आहे, त्यांना पण त्रास आहे। सकाळी लवकर निघणारं पब्लिक आहे, त्यावेळेस एसटी काय अवेलेबल नाही आहे, त्याच्यावर सर्व पोट आहे रिक्षा चालकांचं। एक दिवस खाडा झाला तरी बाकीचं ते अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 11 मे रोजी गावधुबी मार्केटजवळ प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुलातील 28 अधिकृत गाळे नियमबाह्यरित्या दादागिरी करून कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तोडले होते। त्यांनी केलेले हे बेकायदेशीर कार्य झाकण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करत असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असा आरोप करत आज ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समिती व ठाणे शहर फेरीवाला संयुक्त कृती समिती मार्फत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ठाणे महापालिका क्षेत्रातील रिक्षा व्यावसायिकांना व नागरिकांना मारहाण केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल तसेच त्यांच्या अधिपत्याखालील इतर संबंधित अधिकारी व त्यांच्या दोषी बाउन्सर्सवर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाचे नेतृत्व करणारे कामगार नेते रविराव यांनी केली आहे। आजचं हे आंदोलन जे आहे ते आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्याबरोबर असलेले गुंड, आम्ही बाउन्सर पण म्हणणार नाही, खाजगी गुंड यांनी जी काय ठाणे शहरामध्ये गेली 15 दिवस दहशत निर्माण केलेली आहे आणि त्यांनी अनेक रिक्षावाल्यांना अनेक फेरीवाल्यांना मारहाण केलेली आहे। त्याची तक्रारी आम्ही पोलीस कमिशनर, डीजी, सीएम ऑफिस सगळ्यांना आम्ही दिलेले आहे।
आणि 15 दिवसात कारवाई न केल्यामुळे आज आम्ही हा मोर्चा आणलाय. दुसरी अशी गोष्ट आहे की संजीव जयस्वाल सगळ्या नागरिकांमध्ये, फेरीवाल्यांमध्ये, रिक्षांमध्ये दहशत निर्माण करण्याकरता एक जसं आपण म्हणतो फ्लॅग मार्च, मोठा मोर्चा काढतो आणि त्या मोर्चामध्ये त्याचे बॉडीगार्ड, त्याची सिक्युरिटी ह्या लोकांना तो बरोबर घेतो, काही अधिकाऱ्यांना बरोबर घेतो, पण त्याच्याबरोबर पोलिसांना सुद्धा तो वापरतो. पोलिसांचं कर्तव्य ते नाहीये. पोलिसांचं कर्तव्य आहे अनधिकृत काही काम चाललं असेल किंवा काही अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची असेल ते पोलिसांचं काम आहे. आम्ही डीजी साहेब, माथुर साहेबांना काल भेटून ही गोष्ट सांगितली. तसेच आम्ही सीपीना पण इथल्या सांगितलं, परमवीर सिंगना, की यापुढे जयस्वालला त्यांनी, तो गुन्हेगार आता, तो गुन्हेगार आहे, त्याला कशाही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन देता कामा नये, पोलिसांचा गैरवापर होता कामा नये, पोलिसांच्या माध्यमातून दहशत निर्माण करता कामा नये. अर्थात या दोन्ही गोष्टीला डीजी साहेबांनी पण, कमिशनर साहेबांनी पण संबंधित असो. आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की ज्यांनी म्हणून त्या नागरिकांना मारलंय, मग ते आयुक्त असू दे, हिरवाडे असू दे, त्यांचे बाउन्सर असू देत, उपायुक्त असू देत, ऍडिशनल कमिशनर रणखाम असू देत, तर या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. या देशामध्ये सगळ्यांना समान कायदा आहे. एखाद्या नागरिकांनी साधा नो पार्किंगला जरी गाडी लावली त्याच्यावर कारवाई होते. काही नागरिकांनी काही थोडीशी चूक केली, कारवाई होते. फेरीवाल्यांमध्ये सच्चाईने कामं करणारे अनेक लोक आहेत. अनेक लोकांनी त्यांच्या रिक्षामध्ये हरवलेल्या गोष्टी सापडल्या, इमानदारीने ते परत केलेले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना आणि रिक्षावाल्यांना बदनाम करू नका. आमचं जे आंदोलन आहे फेरीवाल्यांच्या न्याय मागणं याच्यासाठी, आणि तसंच रिक्षावाल्यांना होणारा अन्याय, त्यांना होणारी मारझोड ह्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे. ठाणे पोलीस दलात आजपासून 35 चारचाकी गाड्या तसेच 10 मोठ्या गाड्या सहभागी झाल्या आहेत. अत्यंत सुसज्ज असलेल्या या गाड्यांची किंमत 3.25 कोटी इतकी असून त्यामध्ये प्रत्येक वाहनात 4 पोलीस कर्मचारी दिवसा व 4 पोलीस कर्मचारी रात्रपाळी करता ठेवण्यात आले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते सदरच्या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. या गाड्यांमध्ये प्रत्येक पीसीआर मोबाईलमध्ये 1 SLR, 1 गॅस गन, 12 बोअर रायफल, 4 लाठ्या, 4 हेल्मेट तसेच 4 ढाल असे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रथमोपचार साहित्य आणि कार्डन टीप इत्यादी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक वाहनामध्ये एक टॅप बसवण्यात आला असून त्यानुसार त्यांचे लोकेशन नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांना त्यांच्या स्क्रीनवर दिसणार आहे. ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पीटर मोबाईल पुरवण्यात येणार आहे. या वाहनांमुळे रात्री गस्त घालणे, रस्त्यावर होणारे गैरप्रकार, दुर्घटना कमी होणार आहे असे देखील पोलीस महासंचालकांनी सांगितले. यापूर्वी अशी प्रकारची यंत्रणा कंट्रोल रूम पेट्रोलिंग मोबाईल, ज्याला आमची भाषेत आम्ही म्हणतो, ती मुंबईला होती, पुणेला होते, अशी 2 महत्त्वाची ठिकाणी, आणि नागपूरला काही प्रमाणात. तर त्याची कमतरता आम्हाला इथे भासत असल्यामुळे CP साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि आम्ही त्यांना 35 गाड्या पुरवलेली आहे. अर्टिगाची नवीन अत्याधुनिक वाहने आहे, जे गाडीबोळात पण जाऊ शकतं, त्यांची अतिशय चांगली पॉवर स्टिअरिंग आहे आणि त्यांनी गाड्या पण सुसज्ज करून घेतलेल्या आहेत. तर हे कंट्रोल रूमला कॉल आल्याबरोबर तिकडे रिस्पॉन्स टाईम त्याचा आमचा आता फार कमी होईल आणि कंट्रोल रूम पेट्रोलिंग असल्यामुळे त्याच्यात मनुष्यबळची कमतरता राहणार नाही, स्टाफची कमतरता राहणार नाही आणि नागरिकांना ह्याचा फार मोठा चांगली सुविधा मिळेल की त्यांची कॉल लगेच अटेंड केली जाईल. त्याचसोबत CP साहेबांनी आपले 2 व्हीलर ऑलरेडी आमची उपलब्ध आहेत, बीट मार्शल्स,
ते पण आणि हे मिळून असे नागरिकांना लवकरात लवकर म्हणजे 6 ते 8 मिनिटात पोहोचण्याचे आमच्या एक जे प्रयत्न आहेत त्याची आज आपण सुरुवात करतो. कोर्टात काय असेल किंवा नसेल, परंतु घटनाच्या गांभीर्य काय आहे, काय नेमकं घडलेलं आहे ते जर कंट्रोल रूमला कळलं तर अधिक काय आम्हाला त्याच्यात रिस्पॉन्स द्यायची आहे, अधिक काय मेडिकलची मदत लागतील किंवा ॲम्ब्युलन्स लागणार आहे, हे सगळ्याच्या आम्हाला असेसमेंट मिळेल लगेच ऑन द स्पॉट की दिस इज द सिच्युएशन. आता त्या सिच्युएशनला हाताळण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांनी स्वतः जायला पाहिजे किंवा अधिक एखादी मोबाईल पाठवली पाहिजे, हा त्याचे मागे उद्देश आहे. ठाणे शहरात घर घ्यायचंय तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा. आपल्या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटिरियर डिझाईन अशा सर्व सोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022 2543 8242. मोबाईल नंबर 9833 901518. नंदनवन होम्स. याबरोबरच आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.